देवाची आज्ञा मोडणे हे पाप आहे. देवाच्या आज्ञेच्या विरुद्धामध्ये जाणे पाप आहे. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणे पाप आहे. प्रियजनो, आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 3 ओवी 2 आणि 3 मध्ये वाचतो, सापाने जेव्हा हेवेजवळ येऊन तिला प्रश्न केला आणि त्यांना पापात टाकले, त्यावेळेस साप तिला बोलू लागला. तेव्हा स्त्री म्हणाली, स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कारण कराल तर मराल. प्रियजन हो, आदाम आणि हेवेने झाडाचं फळ खाल्ले आणि ते पापात पडले. सर्वजण आम्ही असं समजतो की आदाम आणि हेवेनं त्या देवाने त्या झाडाचे फळ खाल्ले म्हणून पाप केले. झाडाचे फळ खाल्ले, पाप केले, ते तर बरोबरच आहे. परंतु महत्वाची गोष्ट इथं काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की ते देवाने दिलेल्या आज्ञेचे उल्लंघन केलेले आहे. देवाने असं सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं की या बागेतल्या सर्व झाडाचे तुम्ही फळ खा, परंतु जे झाड बागेच्या मध्यभागी आहे त्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका. आणि ती आज्ञा होती, ती देवाची आज्ञा होती. आणि म्हणून त्या आज्ञेच्या विरुद्धामध्ये ते जाऊन त्यांनी फळ खाल्लं. आम्ही सर्वसाधारणपणे म्हणतो की त्या आदाम आणि हेवेने फळ खाल्लं म्हणून ते पापात पडले. फळ खाल्ल्यानं तेवढं मोठी कोणती गोष्ट झाली? आम्ही सर्वसाधारणपणे गावामध्ये राहतो, सर्वाच्या घरी फळं आहेत आणि एखाद्या घरचं फळ आम्ही तोडून सहज खाऊन टाकतो, त्याच्यामध्ये काही पाप नाही. प्रियजनो, पाप कोणतेही, म्हणजे फळ असो किंवा काही असो, लहान वस्तू असो किंवा मोठी वस्तू असो, देवानी आज्ञा केली की खाऊ नका. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पुष्कळशा गोष्टी अशा करतो की ज्या गोष्टी देवाने आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत ते करू नका, करू नका. 10 आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत. आम्हाला बायबलच्या संदेशामध्ये आम्हाला पुष्कळसे संदेश मिळतात. बायबल वाचल्यानंतर आम्हाला समजते आणि पुष्कळशा गोष्टी आम्ही नियमामध्ये पाहतो की त्या गोष्टी आम्हाला करणे अयोग्य आहे किंवा देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे. म्हणजे जे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे, जे देवाला आवडत नाही, जे आम्हाला देवाच्या दूर नेतात, ते आपण करू नये, म्हणजेच ते पाप आहे. देवाच्या आज्ञेच्या विरुद्धामध्ये जाणे, देवाची आज्ञा मोडणे पाप आहे.